जागतिक आदिवासी दिनानिमित्ताने पेणमध्ये आदिवासी बांधवांनी मोठ्या रॅलीचे आयोजन केले होते। महात्मा गांधी मंदिरापासून निघालेल्या आदिवासी समाज बांधवांच्या रॅलीत आदिम समाजातील परंपरा, संस्कृती, समाजाची पारंपरिक वाजंत्री, आकर्षक पेहराव परिधान करून आदिवासी समाजाच्या परंपरेचे दर्शन पेणकरांना झाले। हातात विविध घोषवाक्याचे फलक घेतलेले विद्यार्थी, एक तीर एक कमान सारे आदिवासी एक समान या घोषणा देत रॅली पेण शहरातून निघाली। सोबत लेझिम पथक, बँजो, आदिवासी वाद्ये, आकर्षक फेटे पेहरावांनी नटलेली अनोखी रॅली अखेर पेण खोपोली रोडवरील हॉटेल सौभाग्य इन सभागृहात पोहोचली। नंतर रॅलीचे रूपांतर सभेत होऊन मान्यवर मंडळीची भाषणं आणि आदिवासी आश्रमशाळा व समाजातील युवा युवतीचे सांस्कृतिक कार्यक्रम, आदिवासी नृत्य सादर करण्यात आली। जागतिक आदिवासी दिनानिमित्त हॉटेल सौभाग्य इन येथे सभेचे उत्तम आयोजन पेण तालुका आदिवासी समाज पदाधिकाऱ्यांनी केले होते। या कार्यक्रमाप्रसंगी माजी खासदार धैर्यशील पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत शुभेच्छा दिल्या। तर आदिवासी बांधवांचे नेते विश्वास वाघ यांनी कृषी सभापती वैकुंठ पाटील यांच्याकडे पेण शहरातील 9 गुंठे शासकीय जागा आदिवासी समाज भवनासाठी द्यावी अशी मागणी केली। या मागणीसंबंधी वैकुंठ पाटील यांनी सर्व प्रकारचे सहकार्य करण्याचे आश्वासन देत शासनाच्या समाज कल्याण, कृषी व पशुसंवर्धन योजनांचा लाभ आदिवासी बांधवांना मिळवून देणार असल्याचे सांगितले। या सभेत आदिवासी समाजातील सर्व मान्यवर व विद्यार्थी वर्गाची उत्तम भाषणातून आदिम समाजाच्या मागण्या व इतिहास उलगडत मनोगते सादर झाली। कार्यक्रमाचे उद्घाटन आदिवासी समाजाचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते दामाभाई ठोंबरा यांनी केले, तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सामाजिक कार्यकर्ते रणजित लक्ष्मण पवार यांनी भूषविले। या प्रसंगी प्रमुख अतिथी माजी खासदार धैर्यशील पाटील, कृषी पशुसंवर्धन सभापती वैकुंठ पाटील, माजी सभापती महादेव दिवेकर, महाराष्ट्र आदिम कातकरी संघटना अध्यक्ष विश्वास वाघ, जिल्हा परिषद सदस्याताई जोमा दरवडा, जिल्हा परिषद सदस्य जनार्दन भस्मा, पंचायत समिती सदस्य सुशांत खाकर, एकात्मिक आदिवासी विभाग प्रकल्प प्रमुख तेजस्विनी गलांडे, जिल्हा ठाकूर संघटना सचिव हरेशवीर, तसेच आश्रम शाळांचे विद्यार्थी, शिक्षक, आदिवासी समाजबांधव, महिला व तरुण वर्गाची मोठी उपस्थिती होती। कपारीला आमची वस्ती आहे। आम्ही जंगलचं रक्षण करणारे आम्ही सर्व आदिवासी मंडळी आहोत। या देशाचे मूळ मालक आम्ही आदिवासी समाज आहोत। त्या अनुषंगाने आज आमचा आदिवासी जागतिक दिन या ठिकाणी आम्ही साजरा करत आहोत। शासन दरबारी आज आम्ही आदिवासी असल्यामुळे आम्ही बऱ्याचशा आमच्या समस्या या ठिकाणी आम्हाला भेडसावत आहेत, परंतु शासन या समस्या आमच्या कधीही गांभीर्याने आजपर्यंत घेताना कधी शासन या ठिकाणी आम्हाला दिसलेलं नाही। तर या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी शासनाला एकच विनंती करीन की आम्ही अजूनही आज 21व्या शतकातही आमच्या आदिवासी समाजाची आज अवस्था दुर्दैव अवस्था या ठिकाणी, रस्ते असेल, पाणी असेल, बऱ्याचशा समस्या आमच्या या ठिकाणी आहेत, त्या शासनाने गांभीर्याने घेऊन त्या आमच्या सोडवाव्यात असं मी या ठिकाणी शासनाला या ठिकाणी या माध्यमातून आज शासनाला या ठिकाणी सांगू इच्छितो।